26ला मंगळवारला जय हनुमान पाणी वापर संस्था गुन्हा याची मासिक सभा घेण्यात येत आहे. खालील विषयावर चर्चा करण्यात येईल. खरीप पाणी वितरण नियोजन करणे, अहिल्याबाई होळकर पुरस्काराबाबत लेखी इतर बाबी पूर्ण करणे, शेतकऱ्यांच्या अडचणी व सूचना तक्रार निवारण करणे, आगामी खरीप हंगामाचे नियोजन करणे, उन्हाळी धान वसुली जमा करणे, देका परिषद 2025-26 करणे, बांधकाम कार्यालय उद्घाटन कार्यक्रम घेणे आणि अध्यक्षाच्या परवानगीने पाणी वितरण नियोजन करणे या हंगामासाठी. आपण पत्र व्यवहार करू का डिपार्टमेंटसोबत? बरोबर आहे का? आणि तुम्ही नियोजन करा कोणत्या शेतकऱ्याला द्यायचं नाही द्यायचं. तो नंतर झाला, पण पहिले तर आपल्याला पत्र द्यावं लागलं. पत्र दिल्यानंतर मंजूर पाणी झाला तर तेव्हा आपण शेतकऱ्याला देऊ. त्याच्या अगोदर आपण शेतकऱ्याला सातबार आणि डिमांड मागू. डिमांड फॉर्म तो लिहावं लागेल मग आपल्याला. काय डिमांड तसं तयार आहे आपल्याला. शेतकऱ्यांनी निर्णय भरून घेणे. प्रत्येक संचालकांना सगळ्या शेतकऱ्यांना सांगा, तुम्हाला खरीपाला पाणी पाहिजे असेल तर सातबारानं आपला डिमांड फॉर्म बघा. शेतकऱ्याशिवाय पाणी भेटणार नाही अशी जनजागृती लोकांना सवय पडते. त्याला कारण याचा दुष्परिणाम असा होत आहे का आपण पाणी सोडतो, लोक वापरते. मग जेव्हा आपल्याला समजा आवाजी निश्चित करणे आहे त्यावेळेस मग आपण लोकशक्ती हजरणार आहे नाही. आपण मग काय नाही कोणी भेटलं तर आपण रेकॉर्ड पाहिजे त्या हिशोबाने आवाज लावतो. मग तो म्हणते मी एवढी रोवलो नाही, मी तो पाणी घेतलो नाही. मग ह्या अशा अडचणी येते. मग याच्यावर माग करासाठी शेतकऱ्यांना आपलं डिमांड म्हणजे एवढ्या एकरात पाणी पाहिजे त्या सातबारा जोडा म्हणजे आपल्याला ते आवाज निश्चित करताना सोयीस्कर जाईल. मग आपण जे लावून ते मग त्याला बघावं लागेल. त्याशिवाय पर्याय नाही. तर आता आपण जेव्हा वसुली करू आता तेव्हा तर माहीत पडेल आपल्याला. वसुली करून नाही प्रत्येकाला आपण सांगतो तरी आपण स्थानिक शेतकऱ्यांची इकड तिकडची मदत घेऊन ते मेंटेन्स करणं चालू आहे. पण ऍक्च्युअल तर नाही होऊ शकत ना. माझा कमी होते कोणा थोडा जास्त होते. थोडाफार तर फरक नाही. बाबत लेखी इतर बाबी पूर्ण करणे. बोला आता. साहेब सांगा म्हणजे कसं लागते, का लागते, कोणते डॉक्युमेंट लागते. बरोबर आहे. अभी तुम्ही जो ग्रेड मिळाला आहे जे ग्रेड मिळाला विश्वास नंबर लागता हो बता. त्याच्यामध्ये लाभार्थ्याची वही, पाणी वापर संस्थेची, खातेधारकाची वही, आकारणी रजिस्टर, वाउचर रजिस्टर, खर्च रजिस्टर, कॅश बुक, वसुली आणि इतर प्रोग्राम पुन्हा त्या पाणी वापर संस्थेने किती त्याच्या फोटोग्राफी, व्हिडिओ म्हणजे घेत नाही का बघू. ह्या पूर्ण गोष्टी म्हणजे महत्त्वाचा विषय म्हणजे अहिल्याबाई होळकर तुमच्या प्रकल्पातली एक टाकला म्हणून तुमच्या प्रकल्पाची बॉस बनली अशी नाही. ती दुसऱ्या प्रकल्पासोबत स्पर्धा करायची आहे. जेवढ्या गेल्या त्यासोबत स्पर्धा करायची आहे. प्रकल्पाची स्पर्धा आहे ते. म्हणजे महाराष्ट्राच्या म्हणजे ज्या काही आपल्या विदर्भात असतील सगळे स्थिती जातील. आपण त्यासोबत स्पर्धा करायची आहे. तुमचे गुण कमी पडले एखाद्या डॉक्युमेंट मध्ये तुम्ही कटल्या. ते तसंच आहे. बाकी अन्य ऍक्टिव्हिटी पण महत्वाची आहे. अन्य ऍक्टिव्हिटी कोणते कार्यक्रम घेतला आपला प्रथम पुरस्कार भेटलाय दहेगावची पाणी वापर संस्था मौदातात तिकडली. म्हणजे तुम्ही बांधावर कोणता कार्यक्रम घेतल्या, तुम्ही एखादी सामूहिक रोवणा घेतल्या का, सामूहिक काही म्हणजे निवड हे आपण हे इकडल्या एक ऍक्टिव्हिटी करता तुम्ही मातीचं पूजन करता एक ऍक्टिव्हिटी सुरुवात करता तुम्ही ग्रामसभा घेता सुरुवातीला खरीप हंगामापूर्वी. म्हणजे ह्या पूर्ण शेतीच्या संदर्भातली जे शेतकऱ्याच्या संदर्भात ऍक्टिव्हिटी आणि पाणी वापर संस्थेच्या संदर्भात याच्यावरती डिपेंड करतात. म्हणजे ते आपल्याला ते प्रोग्रामच राबवा लागतील. हा एक दोन एकदम. काही पाणी वापर संस्था मी बघितल्या आहे. आरोग्य शिबिर पाणी वापर संस्था. सगळ्यांचं संचालक ऍक्टिव्ह होणे महत्त्वाचं आहे. आरोग्य शिबिर राबवू काही पाणी वापर शकतो, संस्था राबवतात. मी बघितलं साफसफाई शिबिर राबवू शकते, कालवा ग्रामस्वच्छता स्वच्छता व एक अभियान राबवू शकतो ती राबवू. वेगवेगळे सगळे या पुरस्काराची रोख रक्कम आणि हे पुरस्कार कशासाठी अंमलात आणला. या पुरस्काराची रोख रक्कम राहते. आधी 2 लाख होती, आता माहित नाही. या पुरस्काराचा अंमलात आणण्याचा कारणीभूत म्हणजे जेव्हा हा पाणीच एक म्हणजे बहुराष्ट्रीय कंपनीच्या हातात जात होता तेव्हा काही लोकांनी बुद्धिजीवी संकल्प केली की हा पाणी वापर संस्थेच्या हातात देऊ.
आणि पाणी वापर संस्थेच्या हातात दिल्यानंतर यापेक्षा चांगला काम प्रोत्साहन करण्यासाठी, म्हणजे जर अजून एकमेकाचा पाहून एकील जर पुरस्कार दिला तर ती चांगलातील प्रोत्साहन मिळेल आणि त्याच्याबरोबर दुसरी पाणी वापर संस्था असे म्हणजे त्यांना पुन्हा अजून भरीव कामगिरी करण्यासाठी ह्या प्रोत्साहनाची रक्कम ठरवण्यात आली असं आहे. ते आम्ही थोडाफार प्रयत्न केला पण आमचा कुठं कटला का केला. आता आम्ही गुणांकन लावला. आमच्या प्रकल्पातली एकही संस्था ये मध्ये बसली नाही, त्याच्यामुळे कटली. म्हणजे आमच्या संस्थेला पाहिजे ते गुण न मिळाल्यामुळे आमची मिळाले. संस्था कटली. विलीकरण तुम्ही कशा प्रकारे करता. डॉक्युमेंटच्या आधारे, ऍक्टिव्हिटीच्या आधारे, वसुली हे सर्व ज्या ऍक्टिव्हिटी आहेत एक फॉर्मॅट देऊन देऊ आपण सर जेरॉक्स तो आहे ना, लॅपटॉपमध्ये आहे. आहे तो आहे. तो आपण आम्हाला प्रयत्न करायचे आहेत पुरस्कारासाठी, तर आम्हाला कोणत्या दिवसापासून प्रयत्न करावे लागतील, का करावे लागतील. पाणी वापर चालू झाला त्याच्यानंतर का त्याच्या अगोदर. दिवसामून नाही दर दिवसालाच करावं लागतं. वर्षभर प्रयत्न करावा लागेल. दर दिवसालाच, कारण आपले 3 हंगाम सुरू आहेत. कोणताच दिवस आपला चुकत नाही. म्हणजे आपले हंगाम खतम झाले तर बाकी ऍक्टिव्हिटी आहेत आपल्या त्या करायच लागतील. धन्यवाद एवढी माहिती दिल्याबद्दल. असं आहे.